आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर आहेत। पुतीन दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत तर पंतप्रधान मोदी पालम विमानतळावर दाखल झालेत। पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। आज आणि उद्या पुतीन भारताच्या दौऱ्यावर आहेत तर 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांना निमंत्रित केलं आहे आणि पुतीन यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण, ऊर्जा आणि व्यापाराला नवी चालना मिळणार आहे। यामध्ये एक महत्त्वाचा करार होण्याचीही शक्यता आहे। या भेटीमध्ये संरक्षण क्षेत्रासंदर्भात नवे करार होण्याची शक्यता वर्तवली जाते। S-400 हवाई संरक्षण प्रणाली आणि S-500 क्षेपणास्त्र प्रणालीबाबत नवीन करारांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, रशियाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशामध्ये येत आहेत, सध्याचे काय अपडेट्स आहेत? बरोबर, आज सायंकाळी रूसचे राष्ट्रपती म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे दिल्ली दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पालम एअरपोर्टमध्ये पोहोचलेले आहेत। येत्या शनिवारी 23व्या भारत आणि रशिया वार्षिक शिखर संमेलनामध्ये ते देखील सहभागी होणार आहे। हा जो खास करून जर बघितली ही जी भेट आहे भारताची खास करून व्लादिमीर पुतीन यांची, ते फक्त कूटनीतिक भेट नाही आहे, औपचारिक भेट नाही आहे, पण भारत आणि रशियाच्या वैश्विक परिस्थितीमध्ये भारत आणि रशियासाठी नवीन अध्यायाची सुरुवात करणारी अशा प्रकारची ही भेट आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर यापूर्वी रशियाचे मोठं डेलिगेशन हे भारतामध्ये आलेलं होतं, त्यामध्ये अनेक मंत्री होते। त्यामध्ये त्यांनी आज राजनाथ सिंग असो किंवा जे पी नड्डा असो यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या भेटी घेतल्या। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या भेटीच्या माध्यमातून रशिया आणि भारतामध्ये जे आर्थिक सहयोग आहे यामध्ये सशक्तीकरण येण्याकरता एक अत्यंत महत्त्वाचा हा दौरा असणार आहे। या दौऱ्याच्या निमित्ताने त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहे हे पालम विमानतळावरती दाखल झालेले आहे। आणि सोबतच जर बघितलं अत्यंत महत्त्वाचं, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 6 देशांच्या प्रमुखांना विमानतळावरती रिसीव्ह केलं, ज्यामध्ये ओबामा आहे, शेख हसीना आहे, शिंजो अबे आहे, ट्रम्प आहे, जावेद अल नहियान आहे, अल थानी आहे, यासारख्या देशाच्या प्रमुखांना त्यांनी विमानतळावरती त्यांना रिसीव्ह केला। आणि त्यानंतर आता जर बघितलं तर व्लादिमीर पुतीन यांना देखील ते रिसीव्ह करण्याकरता विमानतळावरती दाखल झाले आहे। महत्त्वाचं म्हणजे रशियाच्या सोबत भारताची मैत्री ही अतिशय प्रगाढ मैत्री मानली जाते आणि भारतीय निर्यातीला वाढवण्याकरता ही आजची हा जो दौरा असणार आहे हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। यामध्ये खास करून फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल, कृषी उत्पन्न आणि समुद्री उत्पादनाच्या संदर्भातले देखील अनेक महत्त्वाचे करार या निमित्ताने होण्याची शक्यता आहे। संरक्षणाच्या क्षेत्रात देखील अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे। सायन्स अँड प्रोटेक्शन सिस्टम, मिनरल कोटिंग टेक्नॉलॉजी या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे एकीकडे व्लादिमीर पुतीन यांचा हा दौरा भारतीय वायू क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना रिसीव्ह करण्याकरता हे पालम विमानतळावरती दाखल झालेले आहे। बरोबर आहे प्रशांत, एकूणच पारंपरिक आणि जुना मित्र रशिया भारताचा आणि त्याच वेळेला जेव्हा अमेरिकेसोबत टेरिफ वॉर सुरू आहे तेव्हा आता कोणकोणते महत्त्वाचे करार होतात ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे भारत दौऱ्यावर येतात आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय।